सो हे गाईज परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. अँड येस, मी असं तेल वगैरे लावून बसलेली आहे कारण आता मी जरासं हेड वॉश करायला जाणार आहे आणि आमची चालू आहे तयारी कारण उद्या आम्ही चाललेलो आहोत अहमदाबादला. तर आदित्य अर्चना तिकडे आहे तर आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे. फायनली आम्ही म्हणजे खूप महिन्यांपासून आम्ही प्लॅन करत होतो की जायचं आहे. सो फायनली आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही आता जातो आहे तिकडे. तर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असाल तर ते हे अधिक मास जावईवान जे असतं ते करायला सुद्धा आम्हाला घरी जायला जमलं नाही. सो मम्मी पप्पा स्पेशली कोल्हापूरवरून आले होते पुण्यात ते सगळं मानपान करायला. तर आम्ही म्हटलं आता आम्ही चाललो आहे तर आपणही करूया तर तिकडे, कारण आई गावी आहेत तर त्यांना यायला तर पॉसिबल नाही आहे. सो मी आणि दिनेश जातो आहे आता. आणि आम्ही गेल्यानंतर मग आदित्य अर्चनाचं ते जे आहे अधिक मास जावे मान वगैरे तर वान वगैरे तर सॉरी नॉट वान तर ते सगळं करणार आहे. सो खूप एक्सायटेड आहे मी कारण असे म्हणजे छान वाटतं मला हे छोटे छोटे ट्रेडिशन्स किंवा पद्धती ज्या असतात. आणि मी बिईंग काय म्हणू शकतो आपण एका फॅमिलीची सून किंवा एका फॅमिलीचे एक फिमेल पर्सन जे हे सगळं रीतिरिवाज वगैरे करू शकतं. सो ते मला खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टी करायला. सो क्विकली आता मी बॅग पॅकिंग करायला चालू करणार आहे. तर त्यांच्या आहेराचं मी थोडंसं पॅकिंग वगैरे केलं तर मोस्टली मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता आदित्यला मस्त एक शर्ट पॅन्ट घेतलेला आहे, टॉवेल टोपी हे आहे. अर्चनासाठी साडी मी नाही घेतलं कारण आमच्या दोघींचं असं झालं आहे की साड्या नुसत्या पडून आहेत, त्या काही यूज पण येत नाही. सो मी ते मस्त तिला एक टॉप घेतलेला आहे, ओटीचं सामान आणि सगळं मी पॅक केलेलं आहे. हे दोन गोष्टी झालेल्या. पुरतं एक चांदीचं काहीतरी वाण द्यायचं असतं. चांदीला खूप महत्त्व असतं या अधिक महिन्यामध्ये. सो त्या अजून ठरायचं आहे. मी आणि दिनेश संध्याकाळी थोडंसं बाजारात जातो आणि मस्त काहीतरी घेऊन येऊ. आणि बाकी अनारसे तर आय एम नॉट शुअर तिथे मिळेल का नाही. सो आम्ही आमच्याकडे पण म्हैसूर पाकच केलं होतं. तर कसं असतं आयदर अनारसे किंवा म्हैसूर पाक असं जाळीवाला पदार्थ द्यायचा असतो किंवा ते 33 असायला लागतात कारण 33 देवांना आपण म्हणजे प्रे करतो त्या दिवशी. सो बघू, म्हैसूर पाक तर तिथे भेटूनच जाईल, फक्त चांदीचं उरतं तर ते करूया आणि बाकी पण पॅकिंग्स करूया. तर तुम्ही व्लॉग बघत राहा. सो हे गाईज झालेलं आहे नेक्स्ट डे आणि आम्ही करतोय थोडी पॅकिंग कारण आम्ही चाललेलो आहोत अहमदाबादला. दिनेश मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्ही कुठं चाललो आहे. तुझ्यासाठी काम आहे बॅग काढायची वरची. अर्चनाला कपडे हवे, तिचे सगळे कपडे वगैरे ठेवलेत आणि आता मी यात पॅक करणार आहे. सो हे गाईज 80% बॅग पॅकिंग आमची झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे बाजारात थोडंसं शॉपिंग करायला, थोडंसं किरकोळ सामान आणायचं आहे आणि मेन आम्ही आदित्यसाठी काहीतरी चांदीचं वाण घ्यायला चाललो आहे कारण अधिक मास करणार आहे आम्ही. सो आमच्या घराचा जावई आहे तो, सो जावईसाठी काहीतरी घ्यायला चाललेलं आहे. बघू आम्हाला काय आवडतं. आम्ही अजून फिक्स नाही केलं काय घेणार आहे पण बघू. गाईज आम्ही वापस आलेलो आहोत आणि आम्ही सत्यम ज्वेलर्समधून शॉपिंग केलेली आहे. तर खूप छान शॉपिंग झालेली आहे आमची. तर आम्ही पहिला विचार करत होतो काय घ्यायचं पण फायनली मग आम्ही घेतलेलं आहे एक सिल्वर रिंग. तर दाखवतो तुम्हाला कशी आहे. सो सी दिस इज द सिल्वर रिंग जी आम्ही घेतलेली आहे आदित्यसाठी. तर थोडंसं डाऊट आहे साईजमध्ये. दिनेशच्या साईजची घेतलेली आहे आम्ही. आय होप त्याला येईल अँड आय होप त्याला आवडेल. सगळे काहीच निघालेलो आहोत आम्ही. सध्या आहोत आम्ही कॅबमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे स्टेशन. दिनेश काय बोलायचं तुला, अहमदाबादला जातो आहे काय नाही. गाईज पोहोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनला. किती वाजले? 7. आणि हे माणसं पण ऐकतच नाही गाईज तुम्ही सांगा, आपण टायमिंगपेक्षा लवकर आलेलं कधी बेटर असतं. सो आम्हाला वाटलं की थोडंसं लवकर आलं पाहिजे पण खूपच लवकर आलो आहे आम्ही. ॲक्च्युली 2 तास आहेत आमच्याकडे. सो आम्ही आता फिगर आउट करतो की आम्ही काय करू. तिथे हल्दीरामच्या तिकडे आम्ही थांबलो आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. गाईज हे आहे एका फूडीचं लक्षण, नाही 2 फूडीजचं लक्षण. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आता म्हटलं काहीतरी टाईमपास करूया. अजून 1 तास आहे आम्हाला जर थांबायचं आहे.
आमची ट्रेन आलेली आहे. ये सो दिस इज आर ट्रेन. एवढा स्लो येते आणि आम्ही बसलोय. आम्ही आलेलो आहोत ट्रेनमध्ये. एक तास आधी लावली आहे ट्रेन आणि आम्ही बिंदास चढलोय. कोणच नाहीये. पूर्ण ट्रेन पूर्ण डब्बामध्ये आम्ही दोघेच आहोत. आणि आम्हाला एवढी मजा येते ना. मी देशमध्ये पटाकन 1-2 रील्स करून घेऊयात. पण नाही आता खूप महिन्यानंतर आम्ही चाललेलो आहोत ट्रेनने. बघू कसा असतो. महिन्यानंतर चाललाय ट्रेनने. काय माहिती. करतोय डिनर. जिथे मी मस्त घरून टिफिन आणले. चपाती आणि मस्त टोमॅटोची भाजी. आणि बघा कसं आम्ही मान वाकडी विकडी करून बसलेलो आहोत. वी आर फायनली इन अहमदाबाद. आम्ही अहमदाबादमध्ये आलेलो आहोत. राजस्थान साईडला जाणारी ट्रेन. इथे आम्ही आलेलो आहोत आदित्य अर्जुनाकडे. आणि तुम्ही ब्लॉग मस्त घरी जाऊन पहिला फ्रेश होणार आहे. अँड येस इथे फायनली आम्ही करतोय आदित्य अर्चनाचा अधिक मास. कांतारा म्हणले नाही. ते पहिला सांगितलं असतं तुझं तिकीट मीच कॅन्सल केलं असतं. तो व्हाईट कलरचा ऑफिस आले ते बघितलं लय असते. अरे हो बाबा येतो. सायंटिफिक ह्याला सायंटिफिक शास्त्र ह्याला कुठलं शास्त्र आहे ग? त्याला काय प्रॉब्लेम आहे. लग्न ते करतात का नाही काही तेच अवघड आहे. अंगठी किती सगळं औषध नसतं का? मॉडर्न नाही. यार व्हिडिओ मध्ये काय म्हणते झाला तरी सिरियसनेस आहे का नाही पोरांना. हातात पकड आणि सगळे संपवायचे. एक खा एक खा. ताट मग ताट चालते का? कशाला रे? बाहेर उठे उठे. यार सिरियसनेस तर हेच नाही. तिकडे बघा फेक कॅमेराकडे. आधी तर तू पूर्ण स्पॉइल करतोय यार माझं हे. फोटो काढायचा छान छान. आवडीचा लोगो आहे त्याच्यावर. हो तिची चॉईस आहे. छान आहे. अशी मी एंगेजमेंटची अंगठी करून दे म्हणून सांगत होतो त्याला. कोणाला सोनारला. त्याला शेवटपर्यंत काढायला नाही. ओ वाव आलेली आहे गाईज टाळ्या. बस शेवटी माझी चॉईस ती माझी चॉईस.
मला त्याचं बोट ढोलं वाटलं, मला वाटलं त्याच्या साईज नाही येणार नाही. गाईज आम्ही खातोय तरी पोहा इन अ डिफरंट स्टाईल.